आंब्याचा रस म्हटला की आंबे पिळायचे आणि मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे. परंतु अशा पद्धतीने जेव्हा रस तयार केला जातो तेव्हा तो जास्त वेळ टिकत नाही, काळा पडतो. त्याचबरोबर आंब्याचा रस हा मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे गरम होतो आणि आंब्याची जी नॅचरली चव आहे ती चव येत नाही. तर आज आपण जास्त भांड्याचा पसारा न करता आंबे न पिळता अगदी सोप्या पद्धतीने आंब्याचा रस तयार करणार आहोत. अगदी 2 ते 3 भांडे वापरून हा रस तयार करणार आहोत. मिक्सरमध्ये काढण्याची गरज नाही किंवा रवीने हटण्याची गरज नाही. अगदी झटपट असा न पिळता व्यवस्थित असा हा आपण परफेक्ट रस तयार करत आहोत. तुम्ही या आंब्याच्या रसाचं रंग पाहू शकता, स्ट्रक्चर पाहू शकता, अगदी छान असं आलेलं आहे. आंब्याला बाइंडिंग देखील रसाला छान आलेलं आहे. मिक्सरमध्ये जेव्हा आपण जो रस तयार करतो त्याला असा पद्धतीचा एक संधपणा आलेला नसतो. त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि छान असा आपला हा आंब्याचा रस आज बनवून तयार झालेला आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अक्षय तृतीया स्पेशल आंब्याचा रस तयार करत आहोत. मिक्सरचा वापर न करता तयार करणार आहोत. आंब्याचा रस करण्यासाठी आंबे अगोदर 15 ते 20 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा. छान असे टणक आंबे तयार होतात. त्यानंतर अशा पद्धतीने चोळून व्यवस्थित असे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर त्याचा देठाकडील जो भाग आहे तो काढून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण सर्व आंबे स्वच्छ धुवून घेणार आहोत. या अगोदर मी एकदा स्वच्छ आंबे धुवून त्यानंतरच ते पाण्यामध्ये अर्धा तासासाठी ठेवले होते. कमीत कमी 20 मिनिटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास तरी ते पाण्यामध्ये आंबे ठेवा. त्यानंतर अशा पद्धतीने जी पुरण बारीक करण्याची जाळी आहे ती घेतलेली आहे आणि पातेल्यामध्ये आपण हा रस करणार आहोत. आता छान असे आंबे कडक झालेले आहे पाण्यामध्ये आपण ठेवल्यामुळे. त्यानंतर त्याची जी वरील साल आहे ती काढून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आंब्याची वरील जी साल आहे ती काढून घ्या. या ठिकाणी मी हापूस आंबे घेतलेले आहे. अशा पद्धतीने जेव्हा चाळणीने आपण रस करतो त्यासाठीचे जे आंबे आहे ते व्यवस्थित असे पिकलेले असायला हवे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मिक्सरमध्ये ब्लेंड करण्याची गरज नाही किंवा रवीने हटण्याची गरज नाही. अगदी व्यवस्थित असा आपला हा रस तयार होतो. अशा पद्धतीने सर्व आंब्याची मी साल काढून घेत आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण आंब्याचा रस करतो त्यावेळेस तो गरम पडत नाही, अगदी व्यवस्थित असा हा थंडच राहतो. हे पहा, सर्व आंब्याची साल आपली काढून झाली आहे. ही साल फेकून देऊ नका. अगदी थोड्याशा पाण्यामध्ये आपण त्यातील जो रस आहे तो काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आंब्याची जी कोय आहे ती मॅश करीत करीत आपण याचा जो रस आहे तो काढून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने जेव्हा आपण आंब्याचा रस तयार करतो तेव्हा तो रस गरम पडत नाही, अगदी व्यवस्थित असा नॅचरली पद्धतीने आंब्याची जी चव आहे ती लागते. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित तसं आपण आंब्याची रस काढून घेणार आहोत. हे पहा, आणि आंबे जर पिकलेले असतील तर अगदी पटकन असे ते आंब्याचा जो रस आहे तो निघतो. हे पहा, माझे आंबे व्यवस्थित असे पिकलेले आहेत त्यामुळे पटकन असा हा रस निघलेला आहे. तुम्ही पाहू शकाल अगदी छान असा मॅश करून झालेला आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले सर्व आंबे मॅश करून होणार आहे. हे पहा, कारण आंबा व्यवस्थित असा पिकलेला आहे त्यामुळे मॅश करण्यासाठी जास्त असा वेळ लागणार नाही. त्याचबरोबर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा रस ग्राइंड करतो त्यावेळेस तो रस गरम होतो आणि त्यामुळे तयार झालेला जो रस आहे त्याची चव देखील वेगळी लागते. त्याचबरोबर तो रस हा थोड्या वेळानंतर तो काळा पडतो. त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा आपण हा रस मॅश करतो तेव्हा तो रस चवीला अगदी छान असा लागतो. हे पहा, अशा पद्धतीने सर्व आंबे मी मॅश करून घेत आहे. सर्व आंबे आपले मॅश करून झालेले आहे. एवढे सगळे आंबे मॅश करण्यासाठी मला साधारणतः 15 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे. आता या जाळीला जो बाहेरील बाजूने रस लागलेला आहे तो सर्व आपण काढून घेत आहोत. आणि अशा पद्धतीने जेव्हा या बारीक गाणीने जेव्हा आपण हा रस व्यवस्थित असा मॅश करून घेतो तेव्हा त्या रसाला जे बाइंडिंग येतं ते अगदी एकसारखं आणि परफेक्ट असं येतं. हे पहा, तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असा आपला हा पल्प काढून झालेला आहे. अगदी छान असा दिसत आहे, एकसारखा पल्प आपला तयार झालेला आहे. आता जी आपण साल काढून घेतली होती त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, अगदी 1 कप एवढंच पाणी घालायचं आणि व्यवस्थित असे सालाला जे आंब्याचा रस आहे तो काढून घ्यायचा. हे पहा, जास्त असं चोळायचं नाही, अगदी हलक्या हाताने चोळत चोळत आपण त्याचा जो रस आहे तो सर्व काढून घेणार आहोत. जेव्हा आपण आंबे पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवतो तेव्हा तो आंबा छान असा टणक होतो आणि त्यावेळी आंब्याची साल काढताना त्या सालीला जास्त असा आंब्याचा पल्प लागलेला नसतो. त्यामुळे आंबे अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजतच ठेवा. हे पहा, आंब्याच्या जी साल आहे तिला जास्त असा रस लागलेला नाही त्यामुळे आपला झटपट असा हा
पल्प यामधील जो आहे तो रस काढून झालेला आहे। आता आपण ही जी साल आहे ती दुसऱ्या एका भांड्यामध्ये ठेवणार आहोत। हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण तो रस काढतो तेव्हा ते मिक्सरचं भांडं भरतं, त्याचबरोबर आपण ज्या भांड्यामध्ये रस करतो ते देखील भरतं। तेव्हा अशा पद्धतीने मला ही पद्धत अगदी छान अशी वाटते आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण तो रस तयार करतो तो रस देखील चवीला छान असा लागतो। हे पहा, हलकस आपण पिळून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने जी साल आहे त्यामधील सर्व रस आपला काढून झालेला आहे। हे पहा, आता तो पुन्हा या चाळणीवर टाकायचा आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असा आपण हा गाळून घेणार आहोत। अगदी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला हा रस बनून तयार होतो। जास्त असा वेळ लागत नाही। त्याचबरोबर जेव्हा आपल्याकडे लाईट नसते, मिक्सर चालू नसतं, त्यावेळेस आपल्याला कशाने रस बारीक करावा असा प्रश्न असतो, त्यावेळेस ही पद्धत अगदी उपयुक्त अशी आहे। या चाळणीमध्ये वरती जो राहिलेला पल्प होता तो काढून घेतलेला आहे, जो नको असलेला भाग घेतलेला आहे तो काढून घेतलेला आहे। यामध्ये आपण पिठी साखर टाकलेली आहे, साखरेची पावडर करून घेतली होती ती टाकलेली आहे। आता तुमचे आंबे किती गोड आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला यामध्ये साखर ॲड करायची आहे। या ठिकाणी मी साधारणतः अर्धी वाटी एवढी साखरेची पावडर यामध्ये यूज केलेली आहे। तुम्हाला किती गोड लागतं त्यानुसार देखील तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थाला जेव्हा मीठ टाकतो तेव्हा त्याची लज्जत ही आणखीनच वाढते, त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला यामध्ये जर विलायची किंवा पिस्ता यामध्ये टाकायचं असेल ते देखील टाकू शकता, परंतु मी ते टाकलेलं नाही। अगदी प्लेन असा हा रस तयार केलेला आहे। आपले आंबे छान असे पिकलेले होते त्यामुळे रसाला रंग तर छान आलेलाच आहे, त्याचबरोबर रसाचं जे बाइंडिंग आहे ते एकसंध असा हा रस तयार झालेला आहे। छान असा आपला हा रस तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी या रसाची तयार झालेली आहे। अक्षय तृतीया स्पेशल आज आपण ही आंब्याच्या रसाची रेसिपी केली आहे। प्रत्येक वेळेस तुम्ही जर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून रस तयार करत असाल तर कधीतरी अशा पद्धतीने देखील रस तयार करून पहा। हे पहा, छान असा रस झालेला आहे। आपण तो वाटीमध्ये सर्व करणार आहोत। अगदी छान असा हा आंब्याचा रस दिसत आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब सोबत बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका। आपली आंब्याच्या रसाची रेसिपी तयार झाली आहे। अक्षय तृतीया स्पेशल आज आपण ही रेसिपी तयार केली आहे। अक्षय तृतीयाला तुमच्याकडे आणखीन कोणकोणते मेनू तयार केले जातात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि या अक्षय तृतीयाला अशा पद्धतीने रस एकदा नक्कीच बनवा। तुमचा रस देखील अशा पद्धतीचा झाला की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा। हे पहा, छान असा आपला हा आंब्याचा रस बनवून तयार झालेला आहे। अक्षय तृतीया स्पेशल उद्याच्या भागामध्ये देखील आपण चमचमीत व्हेज थाळी तयार करणार आहोत, ती देखील पाहायला विसरू नका। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।